नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा, एका दादांनी कमेंट केली ती का शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाही. एकदम बरोबर आहे दादा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाहीत. तुम्ही शेतकरी, तर मी पण शेतकरी आहे. तुम्हाला पण मुलगी असेल आणि मला पण मुली, तर मला 2 मुली आहेत. तर तुम्ही मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटत नाही. आपण हा विचार करतो का आपण तरी आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला आज नको म्हणतोय. आपण शेतकरी असून आपली मुलगी आपण शेतकऱ्याला देत नाहीत. तर का देत नाहीत दादा? हे बघा, शेतीत आपण शेती करतोय, आपल्याला माहिती. आला बाजारभाव चांगला तरच शेतीत परवडते, नाही तर शेतीत जेवढा खर्च आपण शेताला घातला आहे तो खर्चसुद्धा वसूल होत नाही. आपण काय बघतो मुलगी देताना का नोकरी आहे का, किंवा एखादा बिझनेस आहे का त्याचा, किंवा बाबा एखाद्या वेळेस दुष्काळ जर पडला तर तो घरात काही का होईना आणून उपासमारीची त्याच्या वेळ येणार नाही, असं घरात आणून काहीतरी घालू शकतो, असं बघतो ना आपण बघताना. शेतकऱ्याच्या मुलाला आपण मुलगी देत नाही, हे एकदम बरोबर आहे दादा. आपण सुद्धा आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला आज नको म्हणतोय, कारण वेळ वाईट, म्हणजे वेळच तशी वाईट आलेली आहे. तुम्ही सांगा, मग आज थोडेसे जरी बाजार मालाचे वाढले तर लगेच लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात. हां, सरकारला पण दोन्ही बाजूने विचार करावा लागेल. सरकारचं बरोबर आहे का दोन्ही बाजूने विचार करा. अहो, पण तुम्ही शेतकऱ्याचा पण विचार करा ना. का शेतीत त्यांनी जेवढा पैसा घातला आहे, ते म्हणत नाहीत का आम्हाला जास्तच बाजार द्या, आम्हाला लई बाजार द्या. पण जेवढे पैसे त्यांनी शेतात घातलेत, ते शेतातले पैसे वसूल होऊन त्यांना थोडंफार काहीतरी राहील, असा तरी बाजार पाहिजे का नाही पाहिजे?